आता त्याला बाई नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे. बरे. मजेत, छान, मस्त, व्हेरी गुड. हो की नाही? गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग बेटा. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग टीचर. सर्वांना चला आपण आज गुड मॉर्निंग टीचर. ओके, या 7वीच्या वर्गामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज गुड मॉर्निंग टीचर. हो बरं झालं. गुड मॉर्निंग. वळूया आपण पाठाकडे. ओके ओके. आज आपण ना उजळणी घेणार आहोत. उजळणी, मागे वळून पाहूया आपण काय शिकलो. सिंहावलोकन, हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत. जरा आपल्या माईक म्यूट करा बेटा. म्हणजे आपण गेल्या वर्षी काय काय शिकलो बघा. बरेच असे पाठ आपण शिकलो नाही, पण मग हे पाठ शिकणं म्हणजे पाठ वाचणं, उत्तर लिहिणं एवढ्यापुरतीच मर्यादित असतं का आपलं शिकणं? फार तर आपण प्रश्न उत्तर लिहून काय बघू शकतो की आपल्याला किती आकलन झालं, किती आपल्याला येतं नाही का? पण त्याही पलीकडे जाऊन हे पाठ आपल्याला बरोच काही शिकवतात. आपण जीवन जगत असताना आपल्याला बऱ्याच अशा नीतिमूल्यांची आवश्यकता असते आणि आपण ह्या पाठांमधून शिकतो. त्यातनं आपल्याला बरेच असे मित्र मिळतात. राजू सारखा मित्र मिळतो, अजय सारखा मित्र मिळतो, हो की नाही? रुपाली ताईंसारखी आपल्याला मेट्रो पायलट मिळते, गोष्टी कळतात. म्हणजे आपण फक्त धडे शिकलो नाहीत, तर त्या धड्यांमधनं धडे शिकलो. धडे शिकलो म्हणजेच काय? तर धड्यांमधनं आपल्याला प्रत्येक धड्यातून काहीतरी शिकवणूक आपल्याला मिळाली. काय काय मिळाले आपण थोडस प्रत्येक धड्याकडे जाऊ. चला तर मग आपण बघूया आपण गेल्या वर्षी काय शिकलो. पण एकूण 4 भागांमध्ये अभ्यास केला. ही अनुक्रमणिका आहे की नाही? मग यामध्ये काही कविता बघितल्या, काही नाट्यछटा बघितल्या, काही लेख बघितले, हो की नाही? तर काही माहिती वजा पाठ बघितले आणि खूप मजा आली आपल्याला. यातून चित्रकलेसारखा, वारली चित्रकलेसारखा विषय धडा आपण बघितला आणि सुगंधी सृष्टी, यात तर आपण सर्व सुगंधमय होऊन गेलो वाचत असताना. असं छान आनंद घेत घेत आपण गेल्या वर्षीचा हा मराठीच्या पुस्तकाचा प्रवास केला, हो की नाही? अशी हे आपली 4 भागांमध्ये आपण अभ्यास केला. आता आपण थोडक्यात बघूया प्रत्येक धड्याविषयी की आपण काय काय शिकलो. सर्वात पहिल्यांदा तर साने गुरुजींची ही कविता आपण शिकलो. मला वाटतं आपण ही कविता ऐकूया का रे? हो टीचर. हो टीचर. हा. भारत हो, भारत हो, विश्वात शोभुनी राहो, भारत हो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो. कंकण करी बांधियले जनसेवे कंकण करी बांधियले जनसेवे
राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मरायाला हो मी सिद्ध मरायाला हो बलसागर भारत हो वैभवी देश घडवीन सर्वस्व त्यास अर्पीन घोर संहारीन तिमिर घोर संहारीन या बंधु सहायाला हो बलसागर भारत हो करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ विश्वास पराक्रम दाऊ ही माय निज पदाला हो ही माय निज पदाला हो बलसागर भारत या उठा करू हो शर्थ संपादू दिव्य पुरुषार्थ संपादू दिव्य पुरुषार्थ भाग्य सूर्य तळपत राहो भाग्य सूर्य तळपत राहो सागर भारत ही माय थोर होईल वैभवे दिव्य शोभेल जगतास शांती देईल जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येवो सोन्याचा दिन येवो बलसागर भारत हो
सगळ्यांनी आधी आपण सर्वांनी आपले स्वतःचे माईक बेटा म्यूट करावे. चौधरी मॅडम तुमचा माईक चालू करा. तुमचा माईक चालू करा. बाकी सगळे बंद करून टाकलेत मी. ओके ओके. तर ह्या कवितेमधून आपण पराक्रम, ऐक्य, सेवा, त्यागमधून आपला अधिक शक्तिशाली व्हावा अशी अपेक्षा साने गुरुजींनी या समूह गीतातून व्यक्त केली आहे. आणि आपणही आपल्या देशाविषयी आपल्या मनामध्ये नेहमी प्रेमच राहिलं पाहिजे हा संदेश आपण या कवितेमधून घेतला आहे. त्यानंतर आपण दुसरा धडा होता आपला सायकल म्हणते मी आहे ना. सायकल चालवायला सगळ्यांना आवडतं ना तुम्हाला सगळ्यांना सायकल चालवायला. अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत सहज वापरता येणारं साधन आहे सायकल म्हणजे. लहानपणापासून तर आपण किती सायकल चालवताना पडतो, खरचटतं आपल्याला, हो की नाही. आणि आपण सायकल चालवायला शिकतो, त्यातनं मजा पण घेतो, आनंद पण लुटतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्याचा उपयोग पण करतो. आणि हे आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय चांगली गोष्ट आहे सायकल चालवणं. किंवा म्हणजे याला पेट्रोल लागत नाही, डिझेल लागत नाही, किंवा कुठलंही इंधन याला लागत नाही, हवेवर ही चालते. आणि हवा तर आपल्याकडे मुबलक प्रमाणात आहे नाही का. कमी खर्ची कशी ही सहज वापरण्याजोगी सायकल, आणि ती आपल्याला स्वतः माहिती सांगते. आता आपण यामध्ये साहित्याचा एक प्रकार शिकलो, आत्मकथन. स्वतःची माहिती स्वतः सांगणं त्याला म्हणतात आत्मकथन. मग आपण सायकल म्हणते मी आहे ना असं म्हणाले, मग तुम्ही याची हा पाठ वाचल्यानंतर पुस्तक म्हणतो मी आहे ना, पेन म्हणतो मी आहे ना, हो की नाही, असे निबंध तुम्ही सहज लिहू शकतात. त्यानंतर पुढचा आपण पाठ बघितला होता डॉक्टर कलाम यांचं बालपण. बालमित्रांनो, हा पाठ अतिशय छान आहे आणि या पाठामध्ये प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यामध्ये होती. आणि त्या लहानपणी असं नाही की ते खूप श्रीमंत घरामध्ये जन्माला आले होते किंवा सगळी अनुकूल परिस्थिती त्यांच्या शिक्षणासाठी होती, तसं नव्हतं. अतिशय गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झालेला होता. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही जी माणसं असतात ना, ही असामान्य उगीच होत नाही. लहानपणी त्यांना तरी कुठे वाटलं असेल की मी मोठेपणी राष्ट्रपती होणार आहे, नाही का. वाटलं असेल का त्यांना? नाहीच वाटलं असणार. मी अणुशास्त्रज्ञ होणार आहे, नाही वाटलं असणार. पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये जी जिद्द होती, त्या जिद्दीमुळे, आणि त्या सामान्य आणि असामान्य माणसांमध्ये एक फरक असतो बघा. ही थोर व्यक्ती का होतात? त्यांच्याकडे सुद्धा दिवसाचे 24 तास असतात, आपल्याकडे पण असतात. पण त्या 24 तासांचा उपयोग, कोणीतरी स्क्रीन शेअर केली आहे मॅडम. हॅलो, हा. तर अब्दुल कलाम यांनी लहानपणी बघा, त्यांना पुस्तक सुद्धा वाचायला मिळायचं नाही. ते म्हणतात की माझ्या लहानपणीच्या जगात पुस्तकं म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती. आणि तुमच्या जगात सांगा बरं, तुमच्या जगात पुस्तकं, भारंभार पुस्तकं तुमच्या आजूबाजूला आहेत. आपल्या शाळेच्या लायब्ररीत कितीतरी सुंदर सुंदर पुस्तकं आहेत. पण आपण वाचतो का रे ती? आपण वाचायला शिकलं पाहिजे, हो की नाही. आणि एखादा शब्द, एखादं वाक्य किंवा एखादा पाठ आपल्या आयुष्यामध्ये कधी बदल घडवून आणेल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून सजगपणे राहायला शिका. आपल्या आजूबाजूला आपण जगत असताना प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही शिकवत असते. फक्त आपण त्यातून काय घ्यायचं ही दृष्टी आता आपण आपली विस्तारित केली पाहिजे. आता आपण मोठे मोठे होत आहे ना, 5वीतून आपण 6वीत आलो, 6वीतून आता आपण 7वीत आलो. मग जसं आपल्याला देह वाढतोय तशी आपली बुद्धी सुद्धा वाढते, तिचा आवाका सुद्धा वाढतोय. आणि त्या आवाक्यामध्ये जास्तीत जास्त गोष्टी सामावून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर पुढच्या पाठामध्ये आपण बघितलं होतं गवत फुला रे गवत फुला, ही कविता होती. अतिशय सुंदर कविता ही. रंग रंगुल्या सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला,
असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा. तुमच्या सुद्धा ओठावर अशी गाणं आलं असेल आता. मित्रांसंगे माळावरती पतंग उडवित फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता असताना. विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरखून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा. बघा गवत फुलं अतिशय क्षुल्लक असं छोटस फुल आहे, माळ रानावर असं उगवलेलं, पण त्याला बघून सुद्धा कवयित्री इंदिरा संत यांच्या मनामध्ये बघा किती सुंदर सुंदर कल्पना आलेली आहे. म्हणजे ही जी दृष्टी आहे ना, ही दृष्टी आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आपण कविता शिकतो म्हणजे एवढंच नाही की माळावर मुलांनी काय पाहिलं एवढ्यासाठी आपण कविता नाही शिकत, तर त्यातली सौंदर्य दृष्टी आपण घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे ते आपण वाचत असताना ते एन्जॉय केलं पाहिजे, मजेने आपण ते घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या जीवनात आनंद आला पाहिजे आणि असाच आनंद आपण दुसऱ्याला देताना कुठलीही काटकसर करता कामा नये. असा निसर्ग आपल्याला खूप आनंद देत असतो बघा, पण आपण मात्र खूप असं कंजूशीने वागतो. नंतर पुढचा पाठ होता बघा आपला बाकी 20 रुपयांचं काय. याच्यामधला राजू तुम्हाला माहितीच आहे की अतिशय निरागस असा हा मुलगा, निस्वार्थी मुलगा, आणि दुसऱ्याच्या बद्दल त्याला खूप अशी कणव की दुसऱ्याला जेवण मिळत नाही तर हाच अस्वस्थ होतो, आणि मग त्याच्यासाठी तो गळ्यामध्ये पाठी लावून फिरतो बघा की शिल्लक असेल अन्न ते मला द्या, मी त्यांना देईन, आणि अशा प्रकारे तो त्यांना मदत करतो. आणि ते जे साहेब असतात ते त्याला बाटलीसाठी 100 रुपये देतात. 80 रुपयाची बाटली असते, पण तो 20 रुपये परत आणून देत नाही. मग त्याच्या मनात तो गैरसमज निर्माण होतो. तो कसा दूर होतो हे आपण या पाठामध्ये बघितलेलं होतं, हो की नाही. म्हणजे तो 100 रुपये त्यांना परत देतो, पण त्याची 20 रुपये राहतात ना, त्याचं काय, हो की नाही. असा मोठा प्रश्न लेखकाला पडतो, त्या साहेबांना पडतो, आणि आपल्याला सुद्धा पडतो, हो की नाही. की एवढा तो गरीब मुलगा होता, त्याचे 20 रुपये गेलेच की, पण त्याच्या 20 रुपयाचं काय, तर त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की प्रत्येकाने आणखी 20-20 रुपये काढायचे आणि निधी जमवायचा आणि गरीब लोकांना मदत करायची, असा पण त्याच्यावर एखादा सोल्युशन होऊ शकतं. आणि ह्या पाठामध्ये त्यांनी अन्नाचं महत्व पण आपल्याला कळतं बघा. आपल्याला आई बघा जेवण वाढते, आणि वाढल्यानंतर आपल्याला आवडलं नाही म्हणा किंवा आपलं पोट भरलं म्हणा, आपण जास्त घेतलेलं असले म्हणा, आपण सरळ कचऱ्याच्या डब्यात टाकून देतो. किती वाईट गोष्ट आहे ना. मग हे आपण नाही केलं पाहिजे. म्हणजे हा पाठ शिकल्यानंतर जर आपल्यामध्ये तो बदल झाला नाही तर हा पाठ शिकून काहीच उपयोग नाही. म्हणजे आपल्या मनामध्ये आपल्यात तो बदल झाला पाहिजे की मी अन्न वाया घालवणार नाही. जेव्हा आपल्यामध्ये हा बदल होईल तेव्हाच हा पाठ शिकल्याचं सार्थक होईल, हो की नाही. त्यानंतर आपण पण थोडा उशीर झाला, बापरे, हा पाठ वाचताना आणि हा शिकवताना मला तर अक्षरशः रडू आलं होतं. की म्हणजे आपल्यासाठी आपले आई बहीण भाऊ पत्नी मुलं सगळ्यांना टाकून आपले हे सैनिक, तरुण सैनिक आपल्या सीमेवर आपल्यासाठी उभे असतात, उन्हात तान्हात थंडी वाऱ्यामध्ये, की त्यांना कसलीही आपली पर्वा नसते. असं नाहीये की त्यांना आपल्या आईची आठवण येत नाही किंवा आपल्या पत्नीची आठवण येत नाही किंवा आपल्या मुलांची आठवण येत नाही, पण तरी सुद्धा हृदयावर दगड ठेवून आपल्या देशासाठी आपल्यासाठी, नाही का, ते तिकडे सीमेवर आहेत म्हणून आपण इकडे आज आनंदाने शांतीने समाधानाने नांदू शकतोय. त्यांनी शत्रूला असं थोपवून धरलंय. त्यांनी जर थोपवून धरलं नसतं तर आपलं जीवन हे कठीण झालं असतं. आणि अशा या देशभक्ताची कहाणी याच्यामध्ये आहे की तो आपल्या आजारी आईला भेटायच्या ओढीने घरी पोचतो, पण दुर्दैव असं की त्या आधीच त्याची आई हे जग सोडून गेलेली असते. म्हणजे सैनिकाच्या मनामध्ये देशप्रेम पण असतं, आपल्या कुटुंबाबद्दल पण ओढ असते, आणि अशा कात्रीमध्ये हा आपला सैनिक सापडलेला असतो, आणि त्यामध्ये तो जास्तीत जास्त महत्व देतो ते आपल्या देशाला. आपल्या कुटुंबापेक्षा तो आपल्या देशाला. त्याचं कुटुंब फक्त आई वडिलांपुरतं मर्यादित नसतं, तर त्याचं कुटुंब म्हणजे संपूर्ण देश. हे संपूर्ण देश, भारत देश माझं कुटुंब आहे आणि भारत माता माझी आई आहे, असं हे त्याच्या मनामध्ये देशप्रेम ओतप्रोत भरलेलं असतं. तर ते देशप्रेम थोडंसं हा पाठ शिकत असताना आपण हे आपल्या अंगीकारायचं. मग तुम्ही म्हणाल की मी काय सीमेवर जाऊ काय लढायला, गरज नाहीये. तुम्ही आपल्या घरात राहून सुद्धा आपल्या देशाची सेवा करू शकतात, चांगलं वागून, कायद्यांची नियम पालन करून. उद्याचे तुम्ही भावी नागरिक आहात, हो की नाही. मग आजच तुम्ही जर तुमच्या अंगी चांगल्या सवयी बांधून घेतल्या तर उद्याचा भारत शांततेने नांदेल की नाही, भांडण होणार नाही, तंटा होणार नाही, आणि साहजिकच आपल्याकडे शांतता नांदेल. त्यानंतर आपले परमवीर, हे पण आपण बघितलं होतं की परमवीर
परमवीर मिळणाऱ्यांची माहिती आपण घेतली होती. परमवीर चक्र म्हणजे काय किंवा ते परमवीर चक्र कसं असतं, ते कोणाला दिलं जातं. तो भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. म्हणजे जमिनीवर, समुद्रात, आकाशात शत्रू उभा ठाकलेला असताना अजोड धाडस आणि शौर्य दाखवणाऱ्या, आत्मसमर्पण करणाऱ्या, आपण आधीच्याच पाठात बघितलं देशभक्तीविषयी, हो की नाही. आणि अशा वीरांना तो परमवीर चक्र हा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर माय ही कविता बघितली आपण. ही तर फारच छान कविता. आई कोणाला प्रिय नसते, सगळ्यांनाच असते. आणि ही एक अशिक्षित आई आहे. पण आई बघा बाळांनो, अशिक्षित असो, सुशिक्षित असो, सुंदर असो, कुरूप असो, जाडी असो, बारीक असो, काळी असो, गोरी असो, आई ही आई असते, नाही का. ती आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस कष्ट करते. आणि या पाठामध्ये सुद्धा अशीच एक अशिक्षित आई आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस कष्ट करण्याची तिची तयारी असते. आणि आपला मुलगा कुठे मोठा व्हावा, शिकावा, साहेब व्हावा असं तिला वाटतं बघा. आणि त्यासाठी मग ती त्याच्या वडिलांशी सुद्धा ती वाद घालते, की वडिलांचं म्हणणं असतं की बस झाल्याचं शिकणं आता, जाऊ दे याला शेतामध्ये. पण ती म्हणते नको नको, त्याला शिकूनशानी मी म्हणजे मोठा तो होईल आणि शिकेन असं तिचं स्वप्न असतं, नाही का. आणि ते स्वप्न कुठल्याही आईचं जे स्वप्न असेल ते पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे बाळांनो. कारण ती आपल्यासाठी कष्टत असते, स्वतःसाठी ती फार कमी जगते. म्हणून आईविषयी नेहमी कृतज्ञतेची भावना आपल्या सर्वांच्या मनामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर आपण आलो चित्रकलेकडे. वा, यामध्ये तर वारली चित्रकला आपण बघितली बघा. किती सुंदर सुंदर याच्यामध्ये वारली चित्रकलेमध्ये वर्णन केलेलं आहे. निसर्गातले चित्र त्यामध्ये असतात, नाही का. आणि तांदळाच्या पिठाच्या साह्याने, म्हणजे असं नाहीये बघा माझ्याकडे खूप कलरच नाहीये, माझ्याकडे पेनच नाहीये, माझ्याकडे पेन्सिलच नाहीये, माझ्याकडे वहीच नाहीये, मग मी चित्रच कसं काढू, असे किती प्रकारचे आपल्याकडे आपण हे करत असतो, अडचणी सांगत असतो. पण हे वारली लोकांकडे तर काहीच नाही. पण त्यातूनही त्यांनी बघा किती सुंदर ही कला, फक्त आपल्या महाराष्ट्रापुरती नाहीच, आपल्या देशापुरती नाही, तर त्यांची ही कला संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. म्हणजे त्यांच्या या कलेमुळे आपल्या महाराष्ट्राचं नाव संपूर्ण जगामध्ये आहे. आणि आता तर तुम्ही बघाल, पर्सवर बघा तर वारली चित्रकला, ड्रेसवर बघा तर वारली चित्रकला, बेडशीट बघाल तर वारली चित्रकला, साड्यांवर वारली चित्रकला, एखादी भेटवस्तू द्यायची झाली त्याच्यावर पण. म्हणजे किती तिचा प्रसार झालाय. आता फक्त ती आदिवासी लोकांपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर ती सगळीकडेच आपण आता ती बघतो. आणि कला, आता ह्या धड्यात आपण काय शिकलो, तर आपल्या अंगी कुठली तरी एखादी कला असावी. कारण ह्या कलामधून काय होतं माहितीये का, आपल्याला आनंद मिळतो, आपल्याला तर मिळतो, पण समोरच्याला पण मिळतो. आता ही वारली चित्र काढल्यानंतर हेच उदाहरण घेऊया, की आपण कुठलंही म्हणा, की आपण एखादं चित्र जेव्हा काढतो तेव्हा ते काढत असताना आपण त्यात असं गुंगून जातो. एखादं गाणं म्हणतो, आपण त्यात गुंगून जातो, सगळं विसरून जातो. किंवा एखादं डान्स करतो, त्यात पण आपण गुंगून जातो. पण आपण तर गुंततोच, पण समोरचा जेव्हा हे बघतो तेव्हा तो सुद्धा भान विसरतो. म्हणजे ह्यातून आपण तर आनंद घेतो, पण समोरच्याला सुद्धा आपण त्यातनं आनंद देतो. आणि हेच जर आपण ह्या धड्यातनं शिकलो. त्यानंतर आलो आपण सुगंधी सृष्टीकडे, नाही का. सुगंध म्हटलं की आपली सृष्टी, फुलं म्हटलं की आपल्याला तर अगदी असं छान प्रसन्न वाटतं. फुल म्हटलं तरीच प्रसन्न वाटतं. तर या धड्यात तर आपण खूप फुलांची झाडं कशी लावायची, त्यांना किती जागा लागते, कोणत्या फुलझाडांवर किती मेहनत घ्यावी लागते, असं सूक्ष्म वर्णन या पाठामध्ये आलेलं आहे. आणि फुलं बघा, आपला रंग, गंध, डौल दुसऱ्यावर उधळतात. त्यांना स्वतःसाठी काय उपयोग आहे का त्याचा? नाही. पण ते अतिशय थोडस त्यांचं आयुष्य असतं, पण त्या थोड्या आयुष्यात सुद्धा ते आपल्याला सर्वांना खूप आनंद देऊन जातात. म्हणजे ही देण्याची जी वृत्ती आहे निसर्गाची, फुलांची म्हणा, फुलं निसर्गातच असतात. म्हणजे जगामध्ये बघा अशी एकही व्यक्ती नाहीये की ती निसर्गाकडून काही घेत नाही. आपण प्रत्येक जण प्रकाश घेतो, पाणी घेतो, हवा घेतो, पाऊस घेतो, ऊन घेतो, वारा घेतो, नाही का. माती, जमीन, सावली, पक्ष्यांची किलबिल, हे सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्गातूनच मिळत असतात. सुगंधी फुलं आपल्याला निसर्गातून मिळतात. मग अशा वेळी आणि हे सगळं फुकट मिळतं, हो की नाही. झाड आपण जर दारात लावलं तर झाड म्हणत नाही की चल आता मला 10 रुपये दे मगच मी माझं फुल तोड. तर हे आपल्याला सगळं फुकट मिळत असतं. मग आपण जर निसर्गाकडून फुकट घेतो तर आपण पण काही गोष्टी फुकट देऊ शकतो का? निसर्गाकडून आपण शिकूया आणि देऊ शकतो की नाही. प्रेम फुकट देऊ शकतो आपण, त्याच्यासाठी पैसे लागत नाही, नाही का. एखाद्यावर दया करणं, एखाद्या अडचणीत असेल त्याला मदत करणं, नाही का. नंतर क्षमा करणं, शांती सगळीकडे राहील असं वागणं,
अहिंसा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकमेकांबद्दल सहानुभूती, ह्या गोष्टींसाठी पैसे नाही लागत. ह्या गोष्टी आपण फुकटामध्ये दुसऱ्यांना देऊ शकतो. त्यासाठी पैसा खर्च करण्याची गरज नसते. आणि म्हणूनच बघा विना करंदीकर म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे कधीतरी आपण पण दानी व्हावं रे. प्रत्येक वेळेलाच आपण काय घेण्यासाठी हात पुढे करायचे, कधीतरी आपण हात पुढे करायचे समोरच्याला देण्यासाठी, हो की नाही. त्यानंतर पुढे आपण बघितलं माझ्या आजानं पंजानं. या पाठामध्ये म्हणजे आजानं पंजानं म्हणजेच काय, माझे आजोबा पणजोबा म्हणजे आपले पूर्वज. म्हणजे आपल्या पूर्वजांनी, आपण जे आज आहोत ते आपल्या पूर्वजांमुळे, कारण त्यांनी आपल्या शिक्षणाचं महत्व जाणून घेतलं आणि नव्या पिढीला शिकवलं. मग त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना या कवितेतून व्यक्त केली आहे. म्हणून आपण सुद्धा आपल्या वाडवडिलांविषयी नेहमी कृतज्ञता मनामध्ये ठेवली पाहिजे, कारण ते होते म्हणून आपण आहोत की नाही. त्यांनी काहीतरी केलं म्हणून त्याच्या पुढे, मग आता आपलं कर्तव्य काय आहे, त्याच्या पुढे आपण आता जायचं. त्यांनी आपल्याला इथपर्यंत आणून ठेवलं, आता आपण पुढे जायचं, आपल्या येणाऱ्या पिढीला आपण पुढे करायचं. तुम्ही तर अजून लहान आहात, पण ही गोष्ट तुम्ही मनामध्ये जाणून ठेवली पाहिजे की मला पण असं लायक बनायचं आहे की मी माझ्या येणाऱ्या पिढीला सक्षम बनवू शकेल. जसं आपल्याला त्यांनी सक्षम बनवलं तसं आपण स्वतःला सक्षम बनवून घ्यायचं आणि पुढच्या पिढीला पण आपण सक्षम बनवण्यासाठी मदत करायची. नंतर आपण एक वेगवेगळ्या बोली आपण शिकलो आपल्या पाठामध्ये. तर वऱ्हाडी बोलीचा हा एक स्टार्ट. खूप छान ह्या मुलींनी वऱ्हाडी बोली सादर केली होती. नंतर मराठवाडी बोली पण आहे बघा आपल्या पाठामध्ये होती. तुमच्यापैकी कोणी असेल तर तुम्ही पण ग्रुपवर टाका, तुम्ही जर त्याप्रमाणे केलं असेल तर. हा, नंतर मला मोठं व्हायचंय, ही एक नाट्यछटा आहे. म्हणजे आपण साहित्याचा आणखी एक वेगळा प्रकार शिकलो, नाट्यछटा. एखादा प्रसंग आहे ना तो स्वतःशीच बोलल्यासारखा बोलायचा, अशी नाट्यछटा असते.
मग या मुलाला शास्त्रज्ञ व्हायचं असतं, त्याला शोध लावायचे असतात, त्याच्यासाठी तो तयारी करतो. पण त्याला असं वाटतं की मी एवढं सगळं करतो आणि घरातले सगळे मला ना व्यत्यय आणतात, माझ्या कामामध्ये ते खोडा घालतात आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये जे विचार आलेले ते ह्या नाट्यछटेमधून त्यांनी सांगितले. तुम्ही सुद्धा मनातल्या मनात स्वतःशी बरंच बोलत असतात, बोलता की नाही? पण हे जे तुम्ही मनातल्या मनात जे बोलता ना, ते जर तुम्ही कागदावर उतरवून काढलं तर ती पण एक प्रकारची नाट्यछटच झाली बघा. प्रयत्न करा. त्यानंतर आपली सुरक्षा आपले उपाय, ह्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे कितीतरी मोठे अपघात टळतात आणि म्हणून ह्या नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे. म्हणजे म्हणून मी तुम्हाला म्हणते की आपण जे शिकलो ना ते फक्त वाचण्यासाठी किंवा प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी नाही, तर ह्या 6वीत शिकलेला हा धडा हा तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या जीवनभर तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. त्यानंतर त्यातच हे काही आपण शिकलो होतो की झोपताना, घराबाहेर जाताना विजेचे दिवे वा इतर उपकरणं बंद ठेवावी, हो की नाही? आता याबद्दल मी तुम्हाला सांगेन की जेव्हा तुम्ही खेळाच्या तासाला जाता किंवा शाळा सुटल्यानंतर वर्गाच्या बाहेर पडता त्यावेळेला तुम्ही दिवे बंद करतात का? घरातलेच नाही तर आपण जिथे जिथे जातो तिथे उपयोग नसेल तर आपण बल्ब बंद केले पाहिजे, फॅन बंद केले पाहिजे. नाही म्हटलं तरी वर्गामध्ये 4 फॅन असतात, 6 ट्यूबलाईट असतात. 1 तास जरी ते विनाकारण जळले तर त्याच्यामुळे कितीतरी वीज वाया जाते. किंवा आपण लोकलमधनं शेवटच्या स्टेशनवर उतरतो आणि लोकलमधनं बाहेर पडतो आणि त्यावेळेला सुद्धा आपण लोकलमध्ये जर फॅन चालू असतील तर ते आपण आठवणीने बंद केले पाहिजे. असं नाहीये की हे काय माझं आहे का? माझंच आहे ना, सर्वांचं म्हणजे माझंच आहे, कारण मी आहे ना त्याच्यामध्ये. म्हणून ह्या गोष्टींचं आपण नेहमी भान ठेवलं पाहिजे. त्यानंतर आपण शिकलो आता उजाडे ही कविता. अरे ही तर खूप सुंदर कविता, ती मुग्धा वैशंपायनच्या आवाजामध्ये ही कविता युट्यूबवर तुम्ही नक्की ऐका. ती आता उजाडे, आता उजाडे, आता उजाडेल उजाडेल, खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल, आता उजाडे, आता उजाडे, आता उजाडेल उजाडेल. हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर सकाळी लवकर उठणं गरजेचं आहे, हो की नाही? नाहीतर 7-8 वाजेपर्यंत अंथरुणात लोळत पडलं तर आपल्याला हा सुंदर निसर्ग कधीच दिसणार नाही. आणि म्हणून लवकर उठा आणि सूर्य उगवण्याच्या वेळेचं निसर्गात होणारं आनंददायी जे बदल आहे त्याचं सुंदर चित्रण आपण या कवितेत जे अभ्यासलं ते तुम्ही प्रत्यक्ष बघा ना एकदा. उठा ना, ऐका ना ती पक्ष्यांची किलबिल, ऐका ना तो झुळझुळ वाहणारा वाराचा आवाज, तो अनुभवा त्याची अंगावर येणारे शहारे, नाही का? आणि तो सकाळचा छान छान असा गारवा, या सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभव आणि किती सुंदर प्रसन्न वाटतं बघा. मनामध्ये एक असं नवीन उत्साह निर्माण होतो, जणू काही रोज आपला नवीन जन्म होतो. सकाळ म्हणजे रोज आपला नवीन जन्म, हो की नाही? तो तुम्ही जरा अनुभवा. अतिशय सुंदर असं हे सकाळचं वर्णन कवींनी केलेलं आहे, मंगेश पाडगावकरांनी. ते तुम्ही अनुभवा आणि मग त्यातील आनंद तुम्हाला अधिक घेता येईल. त्यानंतर बालसभा. शाळेमध्ये काही ना काही निमित्ताने आपल्याकडे बालसभा होत असतात. आपण थोर पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो, पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, बक्षीस समारंभ आपल्याकडे होतात, वक्तृत्व स्पर्धा होतात, गीत गायन स्पर्धा होतात, नंतर निबंध स्पर्धा होतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. मग हे कार्यक्रम जे होत असतात ते कसे अरेंज करायचे, कसे आयोजित करायचे, त्याच्यामध्ये अध्यक्षांची निवड कशी करायची, प्रास्ताविक कसं करायचं, ईशस्तवन कसं म्हणायचं, स्वागत गीत कधी म्हणायचं, नंतर विद्यार्थ्यांची भाषण, आभार प्रदर्शन, या सगळ्या गोष्टी काय काय आपण केलं पाहिजे हे आपल्याला या पाठातून अनुभवायला मिळतं. आणि स्वतः सुद्धा आपण मग असे एखादे कार्यक्रम आयोजित करू शकतो, हो की नाही? म्हणजे नेतृत्व गुण सुद्धा आपल्यामध्ये निर्माण होते ह्याच्यामुळे, बालसभा हा पाठ जेव्हा अभ्यासतो त्यामुळे. त्यानंतर सफर मेट्रोची, मुंबईचं हे आकर्षण आहे की नाही, मुंबईमध्ये मेट्रो ट्रेन सुरू झाली माहितीये तुम्हाला सगळ्यांना. घाटकोपर ते वर्सोवा या दरम्यान मेट्रो रेल सुरू झालेली आहे आणि रुपाली चव्हाण ही पहिली महिला सारथी, पहिली महिला पायलट, तिची मुलाखत याच्यामध्ये घेतलेली. म्हणजे संवाद रूपाने हा पाठ आपण बघितला होता आणि अतिशय छान पाठ आहे. म्हणजे पायलट होण्यासाठी काय काय करावं लागतं, कोणतं शिक्षण घ्यावं लागतं, पहिली मेट्रो ट्रेन कधी सुरू झाली,
नंतर कुठून कुठपर्यंत धावली, एका मेट्रोमध्ये किती पायलट असतात, किती प्रवासी असतात, या सर्व गोष्टी आपण जाणून घेतल्या नाही का. आणि आपल्या भारतातलं किंवा आपल्या मुंबईतलं म्हणा, आपल्या महाराष्ट्रातलं म्हणा, एक प्रगतीचं पुढचं पाऊल आपण अभिमान ना आपल्याला, आपल्या मुंबईत मेट्रो ट्रेन सुरू झाली आहे नाही का. म्हणजे हे आपण जाणून घेतलं बघा, पहिली मेट्रो ट्रेन कुठून कुठपर्यंत धावली, मेट्रो कोणत्या इंधनावर चालते. आणि मग दुखणं बोटभर, हा पाठ वाचताना तर आपल्याला हसू पण येतं, अतिशय मजेशीर वर्णन या पाठामध्ये आहे. आता बोटभर आपण म्हणतो जरा बोटभर चिंधी, बोटभर हे असं म्हणतो ना आपण, म्हणजे अतिशय क्षुल्लक अशा अर्थी हा शब्द वापरला जातो. पण ह्या बोटभर दुखण्याने, म्हणजे जेव्हा एखाद्याचं बोट दुखतं ते कसं ठसठसतं, कसं दुखतं, कसं हैराण करतं, त्याचं मजेशीर वर्णन या पाठामध्ये आहे. आणि मग हात, नंतर बोट, या शरीराच्या अवयवांवर वेगवेगळ्या म्हणी याच्यामध्ये आहेत, शब्दसमूह आहेत, वाक्प्रचार आहेत, नंतर या शब्दांच्या छटा, गमती, त्याच्यामुळे अशी छान मजा त्याच्यामध्ये येते. आपण वाक्प्रचार बघूया काय काय होते बघा. बोट तोंडात घालणे, हात कपाळाला लावणे, पोटात गोळणे, हात सोडत गप्प बसणे, बोट ठेवणे, बोट मोडणे नाही का. असे हे वाक्प्रचार पण आपण त्याच्यामध्ये अभ्यासले आणि खूप छान मजा ही पाठ बघताना सुद्धा आपल्याला आली. त्यानंतर बहुमोल जीवन, हा तर अतिशय महत्वाची ही कविता आहे. अतिशय आपलं जीवन हे अतिशय बहुमोल, बहुमोल, मोल म्हणजे किंमत, बहुमूल्य, अमूल्य असं आपलं हे जीवन आहे. पण आपण कधी कधी असं निराश होतो. पण मग निराश होता कामा नये. सगळ्याच गोष्टी काय आपल्या मनासारख्या घडत नाही. आपण त्यासाठी तर कवयित्रींनी कितीतरी आपल्याला उदाहरणं दिली आहेत की निसर्गामध्ये कितीतरी गोष्टी मनाविरुद्ध घडतात. पण म्हणून काय गुलाबाचंच उदाहरण दिलंय बघा त्यांनी, की गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. इतकं सुंदर गुलाब असतं पण त्याच्या आजूबाजूला काटे असतात, म्हणून ते काय असं म्हणत नाही की हे काटे काय म्हणून ते काही त्या वेलीवर चिडत नाही. म्हणजेच काय तर मनामध्ये काही सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत नाही. सुखदुःखांना सामोरं जावंच लागतं, अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि हे देता आलं पाहिजे. ह्या संकटांसह आपण जगलं पाहिजे, त्या समस्यांसह आपण जगलं पाहिजे, त्या समस्यांकडून पळून न जाता समस्यांना सामोरं गेलं पाहिजे. आणि असा हा बहुमोल संदेश त्या कवितेतून आपण शिकतो. म्हणजे इथे कुठेतरी बघा आपण पण आपल्या मनाशी ठरवतो की नाही येईना का किती समस्या, असे नाही का गणित किती कठीण, असे नाही का इंग्रजी कठीण, मी अभ्यास करणारच, मी त्याच्यावर मात मिळवणारच, हो की नाही. आता तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करणार ना तुमच्या जीवनाविषयी. मग सुरुवात अशी आपण करूया, तुम्हाला येणाऱ्या समस्या आता सुरुवातीला छोट्या छोट्या आहेत, पण जसे जसे तुम्ही वाढत जाल तसे तुमच्या समस्यांचा आवाका पण वाढेल, हो की नाही. पण आतापासून जर तुम्ही छोट्या छोट्या समस्यांना तोंड द्यायला शिकलात तर तुम्ही मोठ्या समस्यांना पण सहजपणे तोंड द्याल. आणि आपलं हे जीवन, आपल्याला हा नरदेह मिळालाय, आपल्याला हे जे मानवी जीवन मिळालेलं आहे हे एक वरदान समजून त्याला कधी जास्तीत जास्त कसं आपल्याला फुलवता येईल, आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व कसं जास्त उमलवता येईल, ह्या दृष्टीने आपण स्वतः आता प्रयत्न केला पाहिजे. मगाशीच मी तुम्हाला म्हटलं की आता तुमचा आवाका थोडा थोडा तुम्ही वाढवला पाहिजे. त्यानंतर मले बाजाराला जायचं नाही, ही पण एक नाटिका आहे, अतिशय सुंदर. याच्यामध्ये दिलेले की प्लॅस्टिक टाळा आणि पृथ्वी वाचवा असा संदेश आपल्याला दिलेला आहे. भारुडासारखं हे गाणं आहे, मला बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही. वाचताना तुम्ही खूप मजा घेतलेलीच असेल ह्या पाठाची. आणि या पाठातून सुद्धा आपण पर्यावरणाचा ऱ्हास जो होतो आणि त्याच्यामुळे जो भीतीदायक परिणाम आपल्याला दिसतोय हे घडू नये. जनावरांची मृत्यू होतात बघा प्लॅस्टिकच्या वापरामुळे, आणि हे घडू नये म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे. बाजारात जाताना आपण स्वतः प्लॅस्टिकची पिशवी न नेता कापडी पिशवी न्यायची, किंवा आणि आपल्या आईला पण सांगायचं की प्लॅस्टिक पिशवी वापरू नको, कापडी पिशवी वापर. आणि तुम्ही तर कार्यानुभवाला आता शिवण पण शिकता, स्वतः तुम्ही पिशव्या शिवा ना, स्वतः तुमच्या आईला वापरायला द्या, मावशीला द्या, काकीला द्या, शेजाऱ्याला द्या, हो की नाही. म्हणजे आपोआपच प्लॅस्टिकचा वापर टळेल आणि आपल्या पृथ्वी ही वाचेल. आता या प्लॅस्टिकमुळे बघा बंद केला तर काय काय फायदे होतील बघा. तर गटार तुंबणार नाही, सांडपाण्याच्या वाटा मोकळ्या होतील, नंतर शेतांची हानी होणार नाही, गुरढोरं मरणार नाही, समुद्रातील जलचर मरणार नाही, सॉरी ते चुकून राहिलंय, रोगराई होणार नाही, पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन होईल. मग ह्या गोष्टींना थोडा का होईना आपला खारीचा वाटा असू देत की, कारण आपण पण या पृथ्वीवर राहतो ना, आपण काय वेगळ्या ग्रहावर राहतो का, हो की नाही. म्हणून या पृथ्वीला वाचवण्याची जबाबदारी आपली सुद्धा आहे बाळांनो. त्यानंतर पुढे आपण ओळख थोरांची मध्ये खाशाबा जाधव हे ऑलिम्पिक कुस्तीपटू होते आणि दादाजी रामजी खोब्रागडे हे कृषीभूषण संशोधक शेतकरी होते. त्यांच्या कर्तबगारीविषयी आपण जाणून घेतलं. त्यांनी HMT ह्या तांदळाची जात शोधून काढली दादाजी खोब्रागडे यांनी.
आणि हे ऑलिम्पिकवीर कुस्तीपटू होते खाशाबा जाधव. त्यांच्या कर्तबगारीविषयी आपण जाणून घेतलं. मगाशी जसं मी तुम्हाला म्हणालं की कुठलीही व्यक्ती ही एकदम थोर होत नाही, तर त्यांचं ह्या दोघांचं जेव्हा आपण जीवन अभ्यासलं थोडक्यामध्ये, त्यातही आपण बघितलं की ते पण काही अगदी सुरुवातीलाच कुस्तीपटू होते असं नाही, तर अतिशय श्रम, जिद्द, मेहनत, आणि त्यामुळे ते ह्या पदाला माणूस पोचतो. आणि आपल्याला पण अशाच रीतीने आपली स्वतःची वाटचाल करायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर या काळाच्या भाळावरती ही कविता आपण शिकलो. म्हणजे कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तेच आहे बघा, प्रत्येक पाठामध्ये आपल्याला थोड्याफार फरकाने तेच सांगितलंय की साध्य करायचं असेल तर श्रमाची तयारी ठेवा. आपल्याला परीक्षेत मार्क्स मिळवायचे, आता तुमचं उद्दिष्ट काय, मार्क्स मिळवणं, ज्ञान मिळवणं. मग हे ज्ञान जर तुम्हाला मिळवायचं आहे तर श्रमाची तयारी हवीच. जास्त वेळ झोपून चालणार नाही, जास्त वेळ टीव्ही बघून चालणार नाही, अभ्यासाला वेळ दिलाच पाहिजे. आपण जेव्हा डॉक्टर आंबेडकरांचा अभ्यास केला होता तेव्हा बघितलं होतं की डॉक्टर आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे. आपण काय करतो, 18 तास झोपतो, नाही का? विचार करा, 18 तास अभ्यास ते करायचे आणि उरलेल्या 6 तासामध्ये मग त्यांनी जेवण, खावण, झोपणं, त्यांची बाकीची आण्विक हे सगळं केलं असेल. आपण त्याच्या उलट करतो. मग आपण ठीक आहे ना, नाही 18 तास, आपण 12 तास करूया. आपण वेळेचा जास्तीत जास्त उपयोग चांगल्या कामांसाठी करूया. विनाकारण वायफळ गप्पा, वायफळ चर्चा, वायफळ टीव्ही बघणं याकडे विचार करा. तुम्ही आत्मपरीक्षण करा की मी संपूर्ण दिवस हा कसा घालवतो आणि कुठे मला स्वतःलाच तुम्ही जागरूक करा की चला इथे माझं चुकतंय, आणि तुम्ही स्वतःच स्वतःचे परीक्षक व्हा आणि स्वतःचे शिल्पकार म्हणतात ना ते ह्याप्रमाणे. आणि मग येणाऱ्या अडचणींना, समस्यांना न घाबरता गेलो तर अशक्य असं काहीच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य असं काहीच नाहीये, ते साध्य होईल पण कधी, सायास. सायास म्हणजे प्रयत्न. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं म्हणतात. प्रयत्नांती परमेश्वर, म्हणजे प्रयत्नाला पर्याय नाही. कुठलीही गोष्ट कुठल्याही मार्गामध्ये शॉर्टकट नाही. अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे, शॉर्टकट हा यशस्वी होण्याचा मार्ग नाही. शॉर्टकटमुळे काय होतं, मिळालेलं यश हे चिरकाल टिकत नाही. आणि म्हणून सातत्याने प्रयत्न करणं, सातत्याने श्रम करणं हेच आपण केलं पाहिजे. आणि ते आपण या पाठातून शिकलो. आणि वडिलांस पत्र हल्ली तर पत्र सगळे बाधक झाले. आपण काय करतो, SMS करतो, व्हॉट्सअपवर मेसेज करतो, तो पण असा शॉर्ट करतो, नाही का? पण पत्र लिहून बघा तुम्ही, इतकं सुंदर फिलिंग त्यामध्ये येतं ना, आपल्या मनातल्या भावना आपण इतक्या छान व्यक्त करू शकतो ना पत्रातनं. नाही तुम्ही कोणाला पत्र लिहिलेलं असेल ना, तर तुम्ही तुमच्या आईलाच पत्र लिहा. आई तर तुमच्या जवळच असते की नाही, लिहा ना एखाद्या कागदावर लिहून, द्या की आईकडे वाचायला, बोला की तिच्याबद्दल काहीतरी, आणि बघा तिला तरी किती आनंद होईल ते, नाही का? म्हणून पत्र लेखन हे सुद्धा अतिशय, हा धडा खूप छान आहे. त्याच्यामध्ये सहलीबद्दल उल्लेख ह्याच्यामध्ये केलेला आहे. आणि ते जे स्थळ पाहिलं त्या स्थळाबद्दल झालेला आनंद त्यांनी पत्रातून कळवला आहे बाबांना. तसं तुम्ही सुद्धा स्वतः एक 4 ओळीचं तरी पत्र लिहायला सुरू करा. त्यानंतर पुढचा पाठ होता परिवर्तन विचारांचे. परिवर्तन म्हणजे काय, बदल. थोडक्यात आपण जे आता शिकत आलोय ते बदलच होतोय ना आपल्यामध्ये, हो की नाही? आपण आळशी होतो तर अभ्यास करायला लागलो, आपण श्रम करत नव्हतो श्रम करायला लागलो, नाही का? आपण प्रयत्न करत नव्हतो प्रयत्न करायला लागलो. म्हणजे हळूहळू आपल्याही विचारांमध्ये बदल होतोय. या पाठामध्ये जो एक मुलगा होता की त्याच्यामध्ये अंधश्रद्धा होती, त्या अंधश्रद्धेबद्दल त्याची गैरसमजूत किती चुकीची आहे हे त्याच्या शिक्षकांनी त्याला पटवून दिलं, आणि हे आपण या पाठामध्ये अभ्यासलं. म्हणजे सगळे दिवस बघा, ते शिक्षक त्याला समजावून सांगताना सांगतात की सगळे दिवस आणि वार चांगलेच असतात, आणि ज्या दिवशी आपण वाईट काम करू, दुसऱ्याला त्रास होईल असं वर्तन करू किंवा दुसऱ्याचं मन दुखवू, तो दिवस, तो वार वाईट म्हटला पाहिजे. बघा किती सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे गोष्टी वाईट नसतात. ते मांजर आडवी गेली म्हणून काय नसतं, मांजर आहे ती हालचाल करणारच आहे, ती सजीव आहे, ती जाणारच इकडे तिकडे. आणि मांजर जात असताना आपण आडवं गेलो तर मग तिला अपशकुन होईल का? म्हणून ह्या गोष्टी आपण त्या गोष्टींवर विश्वास ठेवता कामा नये. श्रद्धा असावी बाळांनो, अंधश्रद्धा नसावी. म्हणून ते म्हणतात की अशास्त्रीय विचार नाही करायचा, अंधश्रद्धा पाळू नये. प्रत्येक गोष्ट का, कशी, कशामुळे त्याचा विचार आपण आधी केला पाहिजे आणि मगच त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. नंतर रोजनिशी, हा तर अतिशय महत्वाचा पाठ आहे की रोजनिशी तुम्ही लिहायला सुरुवात करा. गेल्या वर्षी तुम्ही
पाठ शिकलात, पण किती जणांनी रोजनिशी लिहायला सुरुवात केली? नसेल केली तर ठीक आहे, आतापासून करा. गेल्या वर्षी जे शिकलो ते आता अंमलात आणा. का लिहायची रोजनिशी आपण? काय फायदा होतो आपल्याला रोजनिशीमुळे? रोजनिशी लिहिल्यामुळे बघा माणसाला जीवनाकडे बघण्याची नवीन दृष्टी मिळते. नंतर दिवसभरातील सर्व घडामोडींची नोंद आपण रोजनिशीमध्ये रोज रात्री झोपण्यापूर्वी करत असतो. तर रोजनिशी कशी लिहितात हे विद्यार्थ्यांना समजावं म्हणून हा पाठ होता. आता तुम्ही बघा, लिहायला लागा, मग तुम्हाला कळेल की आपण लिहितो आणि 4 दिवसांनी आपण जेव्हा आपलं वाचतो त्यावेळेला आपल्या कळतं, आपलं आत्मपरीक्षण असतं बघा ते, की अरे मी हे तेव्हा इथे असं नको करायला पाहिजे होतं, हे माझं चुकलं तिथे. म्हणजे आपल्या स्वतःच्या चुकांची कबुली आपणच स्वतः देत असतो. आणि जेव्हा आपल्या स्वतःलाच आपल्या चुका कळतात तेव्हा नक्कीच त्या सुधारण्याचा मार्ग मोकळा होतो. कोणी तुम्हाला सांगितलं, बोट दाखवलं, ते तुम्हाला आवडत नाही, पण जेव्हा स्वतःला कळतं तेव्हा नक्कीच आपल्यामध्ये बदल होतो. आणि हाच उद्देश हा पाठ शिकण्यामागे आहे. केवळ प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी कुठलाही पाठ नाहीये. मी तुम्हाला आवर्जून सांगते पुन्हा पुन्हा, प्रत्येक पाठामधनं तुम्हाला जी नीतिमूल्य सांगितलेली आहे किंवा जो संदेश दिलेला आहे किंवा जो धडा शिकवलेला आहे किंवा जो धडा दिलेला आहे तो अंगीकारणं म्हणजेच परिवर्तन. जसं अगोदरच्या पाठामध्ये आपण बघितलं की परिवर्तन विचारांचे, तसं हे परिवर्तन जर तुमच्यामध्ये घडलं ना बाळांनो, तरच आपल्याला हा मराठीचं पुस्तक शिकण्याचा काहीतरी उद्देश सफल झाला असं आपण म्हणू. नाहीतर मग काय नुसतं वाचन करणं, याला काही अर्थ नाही ना बाळांनो. हा, रोजनिशी लिहिल्याने काय फायदे होतात बघा. रोजनिशी लिहिल्याने आपले विचार स्पष्ट होतात, आपल्या मनातल्या भावना आपल्याला व्यक्त करता येतात, आपल्याच चुका आपल्याला कळतात, आपल्यातील चांगल्या गोष्टी पण आपल्याला कळतात आणि मग त्या गोष्टीवर आपण आणखी जास्त मेहनत घेतो. नंतर आपल्याला आत्मपरीक्षणाची सवय लागते आणि आपल्या चुका सुधारण्यासाठी प्रयत्न होतो. तर बाळांनो, तुम्ही आजपासून रोजनिशी लिहायला सुरुवात करा आणि आपलं व्यक्तिमत्व विकसित होतं, हो की नाही? आपण स्वतः 4 जणांमध्ये स्वतःला सिद्ध करू शकतो, एवढी आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. नंतर नवा पैलू याच्यामध्ये तर मूकबधीर मुलांसाठी हा धडा आहे की बोलू आणि ऐकू न शकणाऱ्या मुलांची योग्य वेळी तपासणी केली आणि त्यांच्यावर जर उपचार केला तर ती मुलं ऐकू आणि बोलू शकतात. त्यासाठी शाळा हा एक चांगला उपाय आहे. तुमच्या आजूबाजूला जर कोणी एखादा मूकबधीर असेल आणि शाळेतच जात नसेल तर तुम्ही सांगू शकता त्याला. आता तुम्ही म्हणाले आत्मबाई काय शिकायचं, तर हो ना, तुम्ही सांगू शकता त्याला, तुम्ही मदत करू शकता किंवा त्याच्या आई वडिलांना तुम्ही त्यांचं समुपदेशन करू शकता की काकू पाठवा त्याला शाळेमध्ये, अशा पण शाळा असतात. त्या कदाचित त्याच्या आई वडिलांना माहिती नसेल पण तुम्हाला माहिती झालंय की आता. नंतर मग शेवटी आपण संतवाणी बघा बालमित्रांनो, आपल्या जीवनामध्ये संतांचं स्थान एकदम अढळ आहे. संतांची जी शिकवण आहे त्या शिकवणुकीचा आपल्यावर फार परिणाम होत असतो. आणि संतवाणीमध्ये आपण संत बहिणाबाई, फादर थॉमस स्टीफन्स, संत निर्मळा यांचे अभंग अभ्यासले होते. अशा प्रकारे आपण हा आपला 6वीच्या पुस्तकाचा प्रवास केला होता. आणि फक्त वाचन, लेखन किंवा प्रश्न उत्तर पुन्हा पुन्हा सांगते ह्यामध्ये न राहता प्रत्येक पाठातून मिळणारी जी नीतिमूल्य ती तुम्ही पुन्हा पुन्हा आठवा, त्याचं मनन करा, विचार करा आणि ती आचरणात आणा. आणि पुन्हा आपण आता 7वीच्या धड्याकडे जाणार. पुढच्या वेळेपासून 7वीच्या पुस्तकाकडे जेव्हा जाऊ, 7वीचा अभ्यास प्रत्यक्ष आपण जेव्हा सुरुवात करू तेव्हा हा दृष्टिकोन घेऊन तुम्ही सुरुवात करा त्या 7वीच्या अभ्यासाची. ठीक आहे, धन्यवाद बालमित्रांनो.